नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. मंगळागौर विशेष कार्यक्रमामध्ये आता एक असं भयानक सत्य मात्र आता ह्या मंगळागौरीच्या दिवशी या निंबाळकरांच्या घरामध्ये घडणार आहे. कारण आता ह्या आनंदीची मंगळागौर पहिलीच आहे, म्हणून आनंदीच्या मंगळागौरीसाठी सगळ्यांनी मात्र कसे आता छान अशी तयारी केलेली आहे. आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी नक्की आता निंबाळकर घरांच्यामध्ये काय होतं, नक्की काय सगळं काही घडणार आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता ह्या आनंदीला मात्र ह्या सगळ्या संकटातून विद्याधरच्या तावडीतून आणि शलाकाच्या तावडीतून पृथ्वी आणि युगंधर या दोघांनी वाचवलेलं आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी मात्र आता युगंधरला आनंदीच्या बाबतीत एक संकेत देवाने दिलेला आहे. म्हणून युगंधर आता आनंदीसोबत अगदी बायकोचं नातं जोडायला तयार होतो. आणि त्यात म्हणजे समिधाच्या आत्तापर्यंत चालत आलेल्या प्रत्येक प्रथा आनंदी यापुढे चालत राहायच्या आणि ह्या सगळ्याचं श्रेय आनंदीला मिळायला हवं, सगळे हक्क आनंदीला मिळायला हवेत. म्हणून आता युगंधरने सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टीचा मोठा धमाका केलेला आहे. मित्रांनो आता आनंदीला निंबाळकरांच्या घरात आता पृथ्वीने सगळे हक्क दिलेले आहेत. कारण समिधा आत्तापर्यंत जे करत आहे तर ती प्रत्येक गोष्ट आनंदीने करायला हवी. कारण पृथ्वीला आता समजलेलं असतं, कारण त्याच्या स्वप्नामध्ये समिधाने दृष्टांत देऊन दिलेला असतो की ज्या आनंदीचा तू रागराग करतो पण ती आनंदी आहे, तू तिला म्हणजे असं रागराग करू नकोस, तिला आईचा दर्जा दे. म्हणून आता त्याने आनंदीला म्हणजे अगदी त्याची माफी मागितलेली असते. कारण विद्याधरचं खरं रूप आता पृथ्वीसमोर आलेलं आहे. आणि आरती आणि आर्ची यांनी सुद्धा पृथ्वीचे डोळे उघडलेले आहे. जेव्हा आरती आता तिकडे गेलेली असते, आरतीने मात्र आता सगळ्यांना फोन करून सांगितलेलं असतं की जे काही झालेलं आहे तर त्याबद्दल. आणि ते सगळं झाल्यानंतर आता मात्र आरती म्हणते की ह्या सगळ्यामागे विद्याधर आहे आणि विद्याधरचं आता सत्य आहे तर ते शेवटी सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. विद्याधरबरोबर जी डील मात्र पृथ्वीला करायची असते तर ती डील मात्र आता पृथ्वीने कॅन्सल केलेली असते. आणि आनंदी आरती हे सगळेजण आता जोमाने कामाला लागलेले असतात, कारण त्यांना बऱ्याचशा ऑर्डर पूर्ण करायच्या असतात. आणि त्यात म्हणजे आता घरामध्ये मंगळागौरीचा सण आलेला असतो. मिताली आणि पृथ्वी हे सगळेजण आता विसरून जातात, परंतु आरतीच्या मनात आता पृथ्वीविषयी राग असतो. म्हणून ती आता हे डिझाईन्स करायला तयार नसते. पण आनंदी मात्र तिचा तो राग दूर करते आणि म्हणते की आरतीताई, समोरच्यानी चूक केली म्हणून आपण तसं वागायचं नसतं. आपण त्याला प्रत्येक म्हणजे याच्यात मदत करायची असते. आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं असतं. आपल्यावर कितीही आर्थिक संकट आले तरीसुद्धा आपण हरायचं नसतं. म्हणून आनंदीने आरतीला योग्य ते समज देऊन तिलासुद्धा आता हे डिझाईनच्या कामामध्ये मग्न करून घेतलेलं असतं. जे आता मिताली आता म्हणते की आता लवकरच मंगळागौरीचा सण आहे. आता आई आपल्या घरामध्ये इतकी छान मंगळागौरी साजरी करायची, म्हणून आता मलासुद्धा सगळ्यांच्या समोर ही मंगळागौर साजरी करायची आहे. आणि आनंदीला म्हणते की आनंदी, आता आईचे जे काही दागदागिने आहेत तर ते सगळे दागदागिने आम्ही तुला देणार आहोत. त्यामुळे आजच्या मंगळागौरीच्या दिवशी तू आईसारखं तयार व्हायचं, जशी आई तयार व्हायची मंगळागौरीच्या कार्यक्रमाला. आम्हाला मात्र आता तुझ्यामध्ये आमच्या आईला बघायचं आहे. कारण आम्ही तुला खूप काही बोललो पण आमचे डोळे उघडले आणि आता प्लीज तू आमच्यावर रागवू नको. आनंदी म्हणते की अगं मिताली बाळा, मी कधी तुमच्यावर रागवले? मी कधीही म्हणजे कधी रागवणार सुद्धा नाही आणि कधी तुमचा रागरागसुद्धा करणार नाही. कारण जरीही तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतला नसला पण तरीसुद्धा नातेने मला तुमची आई होण्याचा हक्क मिळालेला आहे. त्यामुळे हे बघ, जे काही तुला हक्काने आता तुझ्या आई समिधाताईंसारखं वाटत असेल ती प्रत्येक गोष्ट तू माझ्याशी शेअर करत जा. मिताली आता आनंदीवर खूप खुश होते आणि शिल्पाकडून ते दागिने घेऊन आता मुलं हे आनंदीला देतात. आनंदीला म्हणतात की आजची मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी तू असं तयार व्हायचं. युगंधर फार खुश असतो, कारण मुलं आनंदीवर इतके खुश आहे. आनंदी प्रत्येक आता मुलांचं जे काही आहे तर ती प्रत्येक गोष्ट करत असते. परंतु आता ह्या शिल्पाचा फारच जळफळाट होतो, कारण समिधाचे दागिने मुलांनी आनंदीला दिले ते काही तिला सहन होत नसतं. म्हणून ती मात्र आता सगळ्यांना म्हणते की
तुम्ही मात्र बाहेर मंगळगौरीची तयारी करा. आनंदीजवळ माझं एक काम आहे, मी आनंदीशी बोलते. आता शिल्पा लगेच रागाने आनंदीला रूममध्ये घेऊन येते. आनंदीला म्हणते की एकदा मी तुला सांगितलं होतं मुलांपासून दूर राहायचं, आणि आता तर काय तर म्हणे समिधाचे दागिनेसुद्धा तुला वापरायला मिळाले, आणि तुला तर हेच हवं होतं. माझ्या समिधाचे हक्क तू जर घ्यायला गेली तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, आणि जर तू आता हे सगळे हक्क घ्यायला गेलीस तर मात्र मी तुझ्या आबांसोबत काय करेल माहिती नाही, आणि तुझ्या बहिणींसोबत. त्यामुळे जरा लायकीत राहायचं, जे आहे ना तर ते व्यवस्थित करायचं. म्हणून आता बरोबर तिने सगळं काही सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच सगळेजण तेथे आलेले आहेत, आणि सगळेजण तेथे आल्यानंतर आता सगळ्यांच्या समोर आता शेवटी आता ही आनंदी काही डबगत नाही. आनंदी शिल्पाताईंना उत्तर देत असते की शिल्पाताई, या घरात तुम्ही मोठे आहात, म्हणून मी प्रत्येक गोष्ट मानाने तुम्हाला देते, कारण तुम्ही माझ्या सासूच्या समान आहात. सगळे हक्क मी तुम्हाला देते, परंतु तुम्हाला जे काही आता बोलायचं आहे तर ते मी तुमचं ऐकू शकत नाही, कारण समिधाताईंनी आता ही मंगळगौरीचा कार्यक्रम आहे तर तो आनंदाने या घरात पार पाडला होता. तसेच प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक सण उत्सव मी अगदी आनंदाने समिधाताईंचे साजरे करणार आहे, म्हणून आनंदीने सगळं करण्याचं ठरवलेलं असतं. परंतु आता ह्या समिधाने मंगळगौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आनंदीसोबत मात्र आता पुन्हा गेम खेळण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिने प्लॅन केलेला असतो की मंगळगौरीच्या कार्यक्रमामध्ये आता आनंदीला खाली पाडायचं, आणि आनंदीला खाली पाडून तिला कोणतेही खेळ खेळता आले नाही पाहिजे, कारण ती अंध आहे, आणि ते अंध असल्याचं जे काही गुपित आहे तर ते आता कुणाला कळायला तर नको, परंतु ह्या अंध असल्याच्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, आणि त्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेण्यासाठी आता प्लॅन आपल्याला करावाच लागेल. म्हणून शिल्पा आता बरोबर आनंदीसाठी तयार होते. तिला असं वाटतं की आता आनंदीला काहीच कळायला नको, आणि एकतर ही आनंदी आंधळी आहे, त्यात म्हणजे आता तिचा आंधळी असल्यामुळे तिला काय कसं तयार व्हायचं हे काहीच कळणार नाही. म्हणून आता सगळेजण मंगळगौरीच्या कार्यक्रमाला तयार झालेले आहेत. आनंदी खूप छान तयार होते, परंतु आता ही शिल्पा मात्र तिला पाय घसरून खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा ती खाली येणार असते आणि त्याच वेळेस तिच्या पायरीवर ते तेल वगैरे सांडते, आणि एकदाची डोक्यावर पडली तर ही कायमची मात्र आता आपली कटकट निघून जाईल, म्हणून तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु आता लगेच ही आनंदी पडणार तोच लगेच तेथे युगंधर येतो, आणि युगंधर आनंदीला पडण्यापासून वाचवतो. आणि जेव्हा आनंदीचा पाय घसरून पडणार युगंधरने तिला धरलेलं असतं आणि मिठी तोडलेलं असतं, तेव्हा युगंधर मात्र आनंदीकडे पाहत असतो. आणि आनंदीकडे पाहत असताना आता आनंदीला काही समजत नसतं की युगंधर फक्त आपण मालक साहेबांच्या मिठीमध्ये आहे, त्यांनी आपल्याला वाचवलं हे तिला फक्त समजत असतं. ती फक्त म्हणते की मालक साहेब, आणि त्याच वेळेस मात्र आता तेथील बायका आहेत तर त्या बायका म्हणतात की ही आंधळी आहे, आणि हिला कसं समजलं की मालक साहेब. तेव्हा युगंधर फार बोलतो. युगंधर म्हणतो की तुम्हाला वाटतं का तिला आंधळी म्हणण्यासाठी? अहो, ती आंधळी नाही तरीसुद्धा तुम्ही तिला का आंधळी करीत असतात? आणि तेवढ्यात मात्र आता लगेच आनंदी म्हणजे घाबरून जाते. आनंदीला काय करावं तेच काही कळत नसतं. आनंदी आता मालक साहेबांसमोर जर आपलं हे सत्य आलं तर कसं होईल असं तिला वाटत असतं. आनंदी गडबडून जाते. परंतु आता मात्र आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही. आता मालक साहेब तुम्ही म्हटल्यानंतर आता युगंधर म्हणतो की अगं आनंदी, बायका काय म्हणतात, म्हणजे तू अंध आहे. त्यावरती आनंदी म्हणते की नाही मालक साहेब. तर लगेच आनंदी पुढे येते, आणि पुढे येऊन आता मालक साहेबांच्या सोबत जोडीने मंत्र मंगळगौरीची पूजा करते. आणि आता मंगळगौरीची पूजा वगैरे झाल्यानंतर आता युगंधर मात्र आता आनंदीला म्हणतो की आनंदी, हे बघ, आता तू माझ्यापासून काहीही लपू नकोस. आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा आनंदी आई युगंधरच्या पाया पडते तर पृथ्वी आता हे सगळेजण इतके खुश होतात. आणि मंगळगौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आता समिधाचा जो काही आता एक असा भयानक दृष्टांत झालेला असतो, म्हणजे समिधाच्या फोटोचा जो काही हार आहे तर तो आनंदी आणि आता हा युगंधर या दोघांच्या गळ्यामध्ये पडतो, आणि दोघंही आता पूजा करत असतात मंगळगौरीच्या कार्यक्रमाची. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो, कारण समिधाच्या फोटोचा हार या दोघांच्या गळ्यात पडलेला असतो, म्हणजे समिधाला सुद्धा यांचं हे नातं मान्य आहे हे आता या दृष्टांतद्वारे कळालेलं असतं. म्हणून आता मंगळगौरीच्या कार्यक्रमाला हा जो काही दृष्टांत समिधाने दिलेला आहे, तेव्हा मुलं आता
आनंदीच्या जवळ येतात. आनंदीला म्हणतात की आनंदी खरंच तू खूप खरंच चांगली आहे. माझ्या आईला सुद्धा हे नातं मान्य आहे. आणि आता जे मुलं आहे तर ते आनंदीच्या पाया वगैरे पडतात. आनंदीला म्हणतात की तू आमच्या आई समान आहे. पण आनंदी आज मात्र मला बाबांना एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा बाबा म्हणतात की काय झालं पृथ्वी, अरे तुला कोणतं सत्य सांगायचं आहे. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की बाबा आनंदी अंध आहे कारण तिला दिसत नाही. तेव्हा आनंदी म्हणते की पृथ्वी प्लीज तू हे सर्व सांगू नकोस. म्हणून मात्र आता पृथ्वी सांगायला सुरुवात करतो की नाही आनंदी हे सगळं सांगितलंच पाहिजे. म्हणून पृथ्वीने आता जेव्हा युगंधरला ते सत्य सांगितलेलं असतं आणि युगंधर जेव्हा ते सत्य ऐकतो तेव्हा सगळ्यांना मात्र एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. कारण युगंधर आता त्याला माहिती नसतं की आनंदी आंधळी आहे. आणि त्याच मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी तो समिताच्या फोटोसमोर येऊन म्हणतो की हे बघ समिता, आजपर्यंत मी तुझे हक्क कुणाला दिलेले नाहीत, पण आज तुझा या सगळ्यासाठी संमती आहे. तू तो दृष्टांत दिला तर त्याने खरंच आज मला म्हणजे इतकं भारी वाटलं. कारण समिता तू गेल्यापासून माझं जीवन अगदी खरंच बेकार झालेलं आहे. आता काय करावं तेच काही कळत नसतं. सारखी मी तुझी आठवण काढत असतो, पण आज मात्र तू सिद्ध करून दाखवलं की तुझा आमच्यावर आशीर्वाद आहे आणि आनंदी या घरात तुला हवी आहे. म्हणूनच मात्र तू आनंदीसाठी इतकं सर्व काही करते. कारण नागपंचमीच्या दिवशीसुद्धा तुझी पूजा जी काही मी प्रथा आहे तर ती पुढे चालत नेली. नागोबाची पूजा केली आणि त्या दिवशी आनंदीचा जीव वाचला. त्या विद्याधर नालायक आहे ना तर त्याच्या तावडीतून आनंदीला सोडवलं. पण आज मात्र मंगळगौरीच्या कार्यक्रमात सुद्धा खरंच इतकं मोठं जे काही विघ्न आलं होतं आनंदीला, म्हणजे ती आपटून डोक्यावर पडणार होती. पण हे जे कोणी केलेलं आहे ना तर त्याला मी सोडणार नाही. म्हणून शिल्पाला सुद्धा आता सगळ्यांच्या समोर तो खूप काही बोलतो आणि खूप काही बोलून शेवटी त्याने आनंदीला सर्व हक्क दिलेले आहेत. आणि आता आनंदीचं लवकरच मात्र आता जे काही डोळ्याचं ऑपरेशन वगैरे आहे तर ते करण्याचं ठरवतो. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.